कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे आणि राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। या निवडणुकीत एक वेगळी आणि हटके अशी एक उमेदवारी समोर येते आहे, ती म्हणजे तृतीयपंथी समाजातून कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच सुवासिनी आळवेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत। त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत। तर नमस्ते मॅडम। नमस्ते। सर्वात प्रथम तारा न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मॅडम, तुम्ही आता निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरताय, तर हा आवाज थेट महापालिकेपर्यंत नेण्याचा तुमचा प्रयत्न आहे का? नक्कीच। आज आपण समाजामध्ये बघितलं तर बरेचसे आपण पुरोगामीचे दाखले देत असतो, तर माझा असा मनाचा विश्वास आहे, ठाम विश्वास आहे की या कोल्हापूर पुरोगामी विचारांची नगरी आहे। तर ह्या नगरीतून आज महाराष्ट्रामध्ये असा चांगला संदेश गेला पाहिजे की आपण कोल्हापुरानं नेहमीच दीनदलित वंचित घटकांना सपोर्ट केलेला आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये। तर माझ्यासारख्या तृतीयपंथी समाजातील व्यक्तीला जर ह्या जनतेनं स्वीकारलं तर महानगरपालिकेत नक्कीच महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच तृतीयपंथी उमेदवार असेल आणि जर जनतेने साथ दिली तर येत्या काही काळामध्ये तुम्हाला तृतीयपंथी नगरसेवक बघायला मिळेल। आणि मी माझी उमेदवारी दाखल करत आहे प्रभाग क्रमांक 17, टेमलाईवाडी, विक्रमनगर, शिवाजी युनिव्हर्सिटी आणि राजनगर असा हा एकूण 4 प्रभागांचा मिळून एक प्रभाग झालेला आहे। तर त्यामधून मी माझी उमेदवारी अर्ज दाखल करत आहे। अच्छा, तर निवडून आलात तर तृतीयपंथीयांसाठी कोणता ठोस निर्णय सर्वात प्रथम घ्याल तुम्ही? तृतीयपंथी समाजासाठी असंच नाही, सर्वसमावेशक असं माझं काम असणार आहे। सर्वात प्रथम फक्त मी माझा समाज, माझा समुदाय असं नाही, माझा समाज समुदाय असणारच आहे। तर त्याबरोबरीनं सामाजिकदृष्ट्या इतर मागास लोक आहेत, इतर मागास आहेत बऱ्यापैकी शहरामध्ये किंवा माझ्या वॉर्डमध्ये शौचालयांची अवस्था, पाणी, वीज, लाईट, गटर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबरोबरच महिला सक्षमीकरण, वृद्ध लोकांसाठीचं विरंगुळा केंद्र किंवा त्यांच्यासाठी मोफत औषधाची सुविधा, लहान मुलांसाठीचं प्रबोधिनी अभ्यास केंद्र या सगळ्या गोष्टींवरती माझा भर राहणार आहे। आता तुम्ही राजकारणात प्रवेश करत आहात, तर हा प्रवेश करताना तुम्हाला सर्वात मोठं आव्हान कोणतं येते आणि त्याच्यावर तुम्ही कशा मात करतायत? सर्वात मोठं आव्हान म्हणजे लोकांनी स्वीकारणे हेच एक मोठं आव्हान आहे। आणि मला वाटते की लोक आता बदलाच्या वाऱ्यामध्ये आहेत। आपण बरेचसे बदलाचे वारे आजपर्यंत बघितलेले आहेत, तर त्याच्यामध्ये बदलाचा वारा आहे आणि निश्चितच लोक आता पारंपरिक उमेदवारांना आणि विरोधकांना बघून कंटाळलेले आहेत आणि लोकांनाही आता आपल्या ह्यामध्ये बदल हवा आहे। त्यासाठी लोक निश्चितच बदलाच्या वाऱ्याबद्दल बरोबरच मलाही स्वीकारतील अशी एक आशा आहे। अच्छा, तर आता निवडून आलात तर फक्त तृतीयपंथीयांसाठी तुमचं काम मर्यादित असणार आहे का? पूर्ण कोल्हापूरवासियांसाठी तुमचे काम असणार आहे? तृतीयपंथी समाजासाठीच असं नाही, सर्वसमावेशक म्हणून आम्ही आज काम करत असतो। आम्ही कोणताही जात, धर्म, पंथ बघत नाही। आज आमच्याबद्दल लोक द्वेष ठेवत असतील, अंतर ठेवत असतील, पण आम्ही समाज असा आहोत की आम्ही सर्व लोकांना, समुदायाला घेऊन बरोबर जाणारे लोक आहोत। त्यामुळं माझं काम हे सर्वसमावेशक असणार आहे। त्याच्यामध्ये तृतीयपंथी समाजसुद्धा असणारच आहे, बाकी सर्व लोकांसाठी, अंध असतील, अपंग असतील, घटस्फोटित महिला असतील त्यांच्यासाठी वेगळं असं उद्योग केंद्र, रोजगाराची संधी, बाकी विधवा असतील, लहान मुलांसाठीचं संगोपन करणाऱ्या आया असतील, या सगळ्यांसाठी माझं काम राहणार आहे। तर कोल्हापूरकरांनी तुम्हालाच का निवडून द्यावं याबद्दल काय सांगाल? आता मलाच का निवडून द्यावं ह्याच्यासाठीचं मी काय सांगेल तर मी कोणताही परिवारवाद नाही आहे, मी ना की स्त्री ना की पुरुष नाही आहे। त्यामुळं मला पाठीमागं माझ्या बायकोसाठी, मुलांसाठी असं जे एक उमेदवारांचं हे असतं किंवा नगरसेवकांचं असतं की आता मी निवडून आल्यानंतर लेडीज वॉर्ड पडला की माझी बायको उभा राहील किंवा परत 20 वर्षांनी माझ्या मुलांसाठी जे सेटिंग, तर माझ्याकडं तसं नसणार आहे। मी फक्त आणि फक्त समाजासाठी काम करणारी व्यक्ती म्हणून समाजाच्या समोर येणार आहे। माझ्याकडं कोणताही परिवारवाद नसणार आहे आणि एक वेगळं जे मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा किंवा रस्ते, गटर, पाणी ह्याच्या पलीकडंसुद्धा काम करण्याची आमची तयारी आहे। तर नेमकं या निवडणुकीचं व्हिजन काय असणार आहे तुमचं? सर्वसामान्य जनतेला मूलभूत सुविधांच्या बरोबरच येत्या काही दिवसांमध्ये जे आपल्याला अपॉर्च्युनिटी भरपूर आहेत ह्या ज्या देण्यात त्यावरती जो आमचा भर असणार आहे। आम्ही आमच्या समुदायाकडून एक जाहीरनामा काढणार आहोत। तो जाहीरनामा नक्कीच आम्ही तुम्हाला येत्या काही दिवसात आमचा जाहीरनामा तुम्हाला वाचायला मिळेलच, त्यावेळेला तुम्ही मला ह्याचा प्रश्न विचारू शकता। तुम्ही आता निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत, तर कुठल्या पक्षाने तुम्हाला संधी द्यावी असं वाटतंय? आम्ही ह्या अगोदरच जसे का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे बिगुल वाजले त्यावेळेला आम्ही आमच्या समुदायातर्फे पत्रकार परिषद घेतली होती। माझ्या गुरु मयूरताई आळवेकर,
बाकी मी सुहासिनी आळवेकर, शिवानी गजबर असे आम्ही सर्वांनी मिळून एक पत्रकार परिषद घेऊन आम्ही त्यावेळेलाच आमची भूमिका स्पष्ट केली होती की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाच्या कोट्यातून तृतीयपंथी समाजाला ज्या त्या प्रभागातून उमेदवारी द्यावी, अन्यथा आम्ही अपक्ष लढू, स्वबळावरती लढू. त्याचबरोबर आज आता आम्ही कागल नगरपालिकेचं आपण बघितलं असाल, बऱ्याचशा बातम्या येत होत्या, बऱ्याचशा रील्स होते इन्स्टावरती. तर जावेद पिंजारी म्हणून आमचे तृतीयपंथी उमेदवार प्रभाग क्रमांक 5 मधून कागलमधून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे टक्कर दिलेली आहे. आज आम्हाला तिथंही आशा आहे की 21 तारखेला निकाल आहे, तर नक्कीच जनतेनं आम्हाला साथ दिलेली आहे, त्याचं विजयामध्ये रूपांतर व्हावं ह्यासाठी जे आम्ही आशा बाळगलेली आहे आणि नक्कीच 21 तारखेला ते सार्थक होईल. तर आज आपण सुहासिनी आळवेकर यांच्याशी संवाद साधला आणि कोल्हापूर महापालिकेमध्ये पहिल्यांदाच एक तृतीयपंथी उमेदवार रिंगणात उभारण्याचा धाडस करत आहे आणि त्यांचं विजनही आपण ऐकलं. तर त्यांचा या राजकारणात बदल येण्यासाठी नेमकी मतदाराने कौल देणं गरजेचं आहे. आणि नक्कीच मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व राजकीय पक्षांना परत एकदा आव्हान करत आहे की अजूनही वेळ गेलेली नाही आहे, अजूनही तिकीट वाटप झालेलं नाही आहे, अजूनही बऱ्याचशा पक्षांच्या मुलाखती चालू आहेत. तर सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या कोट्यातून एक तृतीयपंथींना जागा द्यावी. आजपर्यंत आम्ही तुमच्याकडे काहीच मागितलेलं नाही आहे. आता अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा लोकांच्या आणि तृतीयपंथी समाजाच्या राहिलेल्या नाही आहेत. तर तृतीयपंथी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांनी आणि नेते मंडळींनी आपल्या आपल्या प्रभागातून तृतीयपंथींना उमेदवारी द्यावी आणि जनतेने सुद्धा एक बदलाचं वारं म्हणून तृतीयपंथी समाजाच्या उमेदवाराला स्वीकारावं. तर तृतीयपंथींची उमेदवारी राजकारणात नक्कीच बदल घडवणार काय हे आता मतदारांच्यावर अवलंबून आहे. कॅमेरामॅन केतनसह मी सुरेखा, तारा न्यूज, कोल्हापूर.